नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साइजचं कटोरी ब्लाउजचं इथे पेपर कटिंग दाखवणार आहे। परंतु पेपर कटिंग दाखवताना ना एका ताईची कमेंट्स आली होती आणि त्यांनीच हे मला मेजरमेंट पाठवलेले आहेत। तर त्यांचं जे ब्लाउज म्हणजे त्यांनी जे कस्टमरचं असेल किंवा त्यांचं असेल माहिती नाही, परंतु जे कस्टमरचं ब्लाउज असेल ना तर ते आपलं कमरेचं मेजरमेंट आहे ते जास्त आहे आणि छातीचं मेजरमेंट कमी आहे। त्याच्यामुळे फिटिंग केली का ते छातीमध्ये पण लूज राहतं आणि शोल्डर पण उतरतात। तर त्याच्यामुळे त्यांचा जो छातीचा म्हणजे फुल बस्ट आहे ना त्याचा उभार हा कमी आहे। तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला कटोरी ही किती इंचाची घेतली पाहिजे किंवा त्याचा उभार जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने कमी करायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग करताना काय बदल होतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुमच्याकडे पण अशा पद्धतीने कस्टमरचं जर ब्लाउज येत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बदल करून आणि तुम्ही पण पेपर कटिंग करू शकता। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे एका ताईची कमेंट्स आली होती, तर 34 साइजचं इथे पेपर कटिंग आपल्याला बघायचं आहे। तर त्यांचं ब्लाउजचं मेजरमेंट त्यांनी मला इतकंच पाठवलेलं आहे। तर पूर्ण उंची 13 आहे, छातीचं मेजरमेंट इथे 34 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग मी 8.5 इंच घेतलाय। कंबर इथे 32 इंच आहे, तर कंबर खूप आहे त्याच्यामुळे फिटिंग व्यवस्थित येत नाही। आणि आर्महोल राउंड इथे 8 इंच आहे आणि मागचा गळा हा 10 इंचाचा आहे। तर ऍक्च्युली मला इथे आर्महोल राउंड सुद्धा हा जास्त वाटतोय। तर आपण इथे कटिंग करताना ना मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि छातीचा उभार हा खूप कमी आहे, तर त्याच्यामुळे त्यांची फिटिंग ही व्यवस्थित येत नाही, शोल्डर उतरतो। तर त्याच्यासाठी आता आपण इथे कटिंग मध्ये काय बदल करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पूर्ण उंची घेऊया। सर्वात पहिल्यांदा तर पूर्ण उंची इथे मी 13 आहे, तर 14 इंचावरती एक मार्किंग करणार आहे। 14 इंचावरती मार्किंग करायची आपल्याला। तर अशा पद्धतीने 2 मार्किंग इथे आपण करून घेऊया, म्हणजे जेणेकरून सरळ लाईन येणार इथे। आता इथे एक मी लाईन ड्रॉ करून घेत आहे, हे बघा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं, तर शोल्डर जास्त घेऊ नका, इथे आपल्याला 5 इंचाचं शोल्डर घ्यायचंय। तर 5 इंचाचं शोल्डर इथे मी मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने। तर खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायचं आणि अजून एक मार्किंग आपल्याला इथे अर्धा इंच म्हणजे त्याच्यामध्ये 5.5 इंच अशा पद्धतीने ऍड करून आपण खालच्या बाजूला मार्किंग करायचंय। आता वरच्या बाजूने आपल्याला इथे 5.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय, हे बघा ह्या पद्धतीने 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। आणि इथे पण आपल्याला हे मुंड्याचं गोलवा आकार देण्यासाठी इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे। आता इथे आपलं छातीचं मेजरमेंट सर्वात पहिल्यांदा टाकून घेऊया। तर 34 साइज आहे, त्याचा चौथा भाग घेणार आहेत आपण इथे 8.5 इंच। तर 8.5 इंचावरती इथे मी मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला इथे 1.5 इंच मार्जिन ऍड करायचंय। बॅक साइडचा गळा आपला 10चा आहे, तर त्याच्यामुळे इथे आपण लुजिंग पण ऍड करणार, लुजिंग देणार नाही किंवा त्याच्यामध्ये मायनस पण करणार नाही। 9-10चा गळा असला तर जितकं आपल्या छातीचा चौथा भाग आहे तितकंच मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचंय। आता इथे आपल्याला आर्महोल राउंडचा शेप देण्यासाठी इथे 1 आणि 1.25 इंचावरती मार्किंग करायचंय। तर ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपण इथे आता राउंड शेप देऊन घेऊया। त्याच्यानंतर फ्रंट पार्टचं सुद्धा इथे आपण आर्महोल राउंड देऊन घेणार आहोत। त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला इथे काय करायचंय, अर्धा इंच खालच्या बाजूला येऊन हा शेप आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे, हे बघा। आता इथे मी डार्क करून घेते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल। त्याच्यानंतर आर्महोल राउंड इथे 34 साइज मध्ये 8 इंच हे जास्त वाटतंय मला। तर इथे आर्महोल राउंड आपल्याला इथे घ्यायचंय फक्त 15 इंचाचं संपूर्ण घ्यायचं। मग 15चा आपल्याला हाफ किती येणार आहे ते दुसरा भाग, तर ते आपल्या इथे येणार आहे 7.5 इंच। तर इथे आपल्याला 7.5 इंचाचा आर्महोल राउंड मोजून बघायचं आहे, ओके। तर ह्या पद्धतीने आपण टेप पकडलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे 7.5 इंच आपलं हे कम्प्लीट आर्महोल राउंड येतोय, हे बघा। या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घ्यायचंय। आता इथे मी टेप पकडलाय, तो व्यवस्थित अशा पद्धतीने जितकी शिलाई मार्जिन घेता तुम्ही ती सोडून आपल्याला इथे आर्महोल राउंड हा मोजून बघायचा आहे, हे बघा। इथे परफेक्ट आपला आर्महोल राउंड आलेला आहे। तर 8 इंचचा 34 साइज मध्ये आर्महोल राउंड हा जास्त वाटतोय। जर तुम्हाला तिथे आर्महोल राउंड
थोडासा तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं असेल 7.25 इंच शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही इथे घेऊ शकता, परंतु शोल्डर उतरतं तर गाकेमध्ये पण लुजिंग वगैरे होत असेल त्याच्यामुळे पण शोल्डर उतरतं, म्हणून इथे आर्मोल राऊंड आहे ना शक्यतो वाटलं तर तुम्ही 7.25 इंचाचं इथे आर्मोल राऊंड घेऊ शकता, परंतु इथे 34 साईज मध्ये जास्तीत जास्त हा 7.5 7.25 इंचाचा आर्मोल राऊंड येऊ शकतो. 8 इंचाचा आर्मोल राऊंड हा जास्त होतोय, तर त्याच्यामुळे जो ब्लाऊज अंगावरनं माप घेतलं किंवा ब्लाऊजवरनं माप घेतलं असेल तर ब्लाऊज त्यांचा परफेक्ट आहे का नाही जो मापाला दिला असेल तो विचारून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने इथे आपण हे छातीचं मेजरमेंट टाकलंय. ओके, आणि आर्मोल राऊंड मोजून घेतला. आता कंबर आपल्या इथे 32 आहे, तर त्याचा चौथा भाग 8 इंच येणार आहे. ओके, तर इथे हा जो कमरेचा भाग आहे ना तो खूप जास्त आहे. 1 इंच टक्स घेतला आणि नंतर 1.5 इंच इथे मार्जिन ऍड केलेली आहे. तर थोडीशी फिटिंगची लाईन आहे ना ती थोडीशी अशी तिरकस येणार आहे. बऱ्याच वेळा आपलं असं कमरेकडे तिरकस येतं, तर ती ह्या पद्धतीनेच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज फिटिंग करणार ना त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीनेच सरळ अशी मारायची, म्हणजे तिरकस ह्या पद्धतीने मारायची, जसं मी इथे स्केल पकडली ना त्या पद्धतीने. तर इथे आर्मोल राऊंड तुम्ही जास्तीत जास्त 7.25 इंचाचं घेऊ शकता. ओके, 34 साईज मध्ये. आता इथे मी ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतली. इथे आपला टक शिवल्यानंतर हा भाग बरोबर थोडासा कमी होणार आहे, परंतु कमरेचं मेजरमेंट हे जास्त आहे. त्याच्यानंतर इथे आता गळा रुंदी आपल्याला घ्यायची, तर गळा रुंदी तुम्ही शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला इथे फक्त गळा रुंदी ही 2 इंचची ठेवायची. शोल्डर पट्टी पण इथे आपली 2.25 चीच तयार होणार आहे. ओके, या पद्धतीने. पुढचा गळा आपण इथे घेणार आहोत 6 इंचाचा गळा, तर 6.25 इंचावरती आपण इथे मार्किंग करूया. तो बरोबर आपला शिवून तयार होणार आहे आपला 6 इंचाचा. या पद्धतीने मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला फक्त 2.5 इंचावरती 34 साईज मध्ये मार्किंग करायचंय खालच्या बाजूने. आणि इथे मी सरळ एक लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा स्टेप हा द्यायचा आहे. आता पुढच्या गळ्याचा स्टेप दिल्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, 2.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहे मी आपलं योक पट्टीसाठी. तर इकडनं पण 2.5 इंचावरतीच मार्किंग करणार आहे आणि एक लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. तर इथे आपल्याला आता कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय, तर 34 ला आपल्याला 6 ने भागायचं आहे. 6 ने भागल्यानंतर इथे आपल्याला तर इथे आपलं 5.6 येतं. ओके, अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचंय 0.5. तर इथे आपली कटोरीचं मेजरमेंट येत आहे 5.25 इंचाची. तर 5.25 इंचाची इथे आपल्याला 34 साईज मध्ये कटोरीचं माप घ्यायचंय, परंतु इथे त्यांचं जे छातीचा उभार आहे ना ते खूप कमी आहे, तर आपण इथे काय करणार आहोत 5 इंचाची कटोरी घेणार आहोत, म्हणजे रुंदी. ओके, तर हे 2 लाईनचं आहे ना आपण 5.25 ऐवजी फक्त 5 घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमचं छातीचं मेजरमेंट असेल कमी उभार असेल छातीचा त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने बदल करायचे आहेत. तर इथे मी 5.25 ऐवजी 5 इंचावरतीच मार्किंग करणार आहे, कारण छातीचा उभार हा कमी आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूने आपण 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि इथून आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करायचंय. ओके, इकडे पण 5 इंचावरती मार्किंग करून एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. जर तुम्हाला इथे व्यवस्थित स्टेप येत नसेल कटोरीचा तर तुम्हाला अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करायची आणि इकडनं पण तुम्ही तिरकस ह्या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करायची. बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करायची आणि तुम्हाला इथे फक्त हा कटोरीचा शेप द्यायचा आहे. हलकसं इथे स्ट्रेट लाईन ठेवायची नाहीये, या पद्धतीने शेप द्यायचा आहे. ओके, तर किती सुंदर असा आपला शेप आलेला आहे. इथून तुम्ही 1.25 इंच 1 इंचावरती मार्किंग करायचंय, अर्धा इंच पण घेऊ शकता. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय 5 इंचचं सेंटर काढायचंय आपल्याला. तर सेंटर मी काढून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कटोरीचा इथे व्यवस्थित शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वरती यायचंय, कारण बॅक साईडला आपण अर्धा इंचावरती कट करणार आहोत त्याच्यामुळं. तर इथे पण आपल्याला हे शेप अशा पद्धतीने अर्धा इंचावरती इथे द्यायचंय आणि तो कट करून घ्यायचंय. ओके, या पद्धतीने तुम्ही बघू शकता
तर कटोरीचं मेजरमेंट आहे ना ते आपण त्याचा उभार आहे ना कमी घेतलेला आहे आणि ती वाढवणार पण आहोत ना आपण, ती 1 इंचानेच वाढवणार आहोत, जास्त नाही वाढवायची आहे. तर आता इथे आपण कट करून घेऊया बॅक आणि फ्रंट दोन्ही पण आपल्याला एका बरोबरच कट करून घ्यायचंय. आता इथे आपण फ्रंट पार्ट साईडला ठेवून घेऊया सर्वात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर इथे आपण गळा रुंदी टाकून घेऊया. तर त्यांचा बॅक साईडचा गळा आहे ना हा 10 इंच आहे. तर तो आपण इथून वरच्या बाजूने मार्किंग करणार आहोत, ते म्हणजे 10.5 इंचावरती शिवून आपला बरोबर तो 10 इंचाचा गळा तयार होणार. कारण शोल्डर मध्ये अर्धा इंच आपण वरच्या बाजूने दाबणार, त्याच्यामुळे तो बरोबर इथे अर्धा इंचाचा कमी होणार. तर बरोबर गळ्याची उंची ही 10ची येणार आहे. आणि आता इथे गळा रुंदी आपण खालच्या बाजूने 2.5 इंचावरतीच फक्त घेतलेली आहे, कारण त्यांचं शोल्डर पण उतरतं. आता इथे राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण इथून व्यवस्थित टक्सची मार्किंग करून घेणार आहोत. तर बऱ्याच वेळा काय होतं, 1.5 इंचावरती आपण मार्जिन घेतली होती ते आपल्याला सोडून इथून आपण सेंटर घेणार आहोत. ओके, बऱ्याच मैत्रिणींची कमेंट्स असते की जास्त टक्स हा तिकडे जातो, तर आपण मार्जिन सोडून मग टक्सची उंची घेणार आहोत. आता तर इथून मी वरच्या बाजूला 4.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला अर्धा इंच इथे घ्यायचंय. आता शोल्डर उतरत असेल ना तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, हे बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला काय करायचंय 3 लाईनचं मार्किंग करायचंय आणि ते अशा पद्धतीने इथून ड्रॉ करायचंय. इथे अशा पद्धतीने तिरकस ड्रॉ करून घ्यायचं. तर इथे हा जो इकडचा मुंड्याच्या ठिकाणचा आहे ना तो इथे असं तरंगून राहतं, शोल्डर मध्ये व्यवस्थित पॅक बसत नाही. तर त्यावेळेस काय करायचं, थोडंसं आपल्याला 1 लाईनचं सरळ इथे ह्या पद्धतीने कट करून घ्यायचंय. ओके, तर ह्याच पद्धतीने फ्रंट बाजूचं पण आपण कट करून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपण इथे सर्व मार्किंग करून बॅक साईडचा गळा मी इथे कट करत नाही, फक्त ड्रॉ करून दाखवणार आहे मी तुम्हाला इथे. ओके, हा मुंडा राऊंड जर तुम्हाला अशा पद्धतीने आपण हा मुंडा राऊंड जो मोजून घेतला, जर तुम्हाला थोडासा कमी वाटत असेल तर तुम्ही इथे, पण माझ्या अंदाजे हा मुंडा राऊंड अगदी योग्य आहे 34 साईज मध्ये. जर थोडासा जास्त असेल तर तुम्हाला पाव इंच थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. तर कमी जास्त कसं करायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की आपली पद्धत कशी आहे, त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे. आणि इथे बॅक साईडला आहे ना जे अर्धा इंच आपल्याला कट करायचं होतं ते करायचं विसरायचं नाही. तर आपण इथे मार्किंग करून घेऊया आणि ते कट करायचंय आपल्याला इथे. हे बघा इथे मी कट करून घेतलंय. त्याच्यानंतर आता आपण इथे फ्रंट बाजूचं पण कटिंग करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण इथे योगपट्टी आधी कट करून घेणार आहोत. आणि 34 साईज मध्ये थोडीशी तब्येत असेल ना तर तुम्हाला 13ची उंची ऐवजी तुम्ही 13.5ची उंची ठेवा तयार, म्हणजे व्यवस्थित सफिशियंट असा ब्लाऊज बसेल त्यांना. आता इथे आपण गळ्याच्या साईडने पण कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर कटोरीचा शेप कट करणार आहोत. ते बघा ह्या पद्धतीने आपण कट केल्यानंतर हे साईडला ठेवून घेऊया. आता आपल्याला योगपट्टी आणि जी कटोरी आहे ती वाढवायची आहे आणि अशा पद्धतीने शोल्डरवर शोल्डर व्यवस्थित मॅच करायचं आणि इथे शोल्डर उतार आपल्याला देऊन घ्यायचंय. ऍक्च्युली आपण इथे गळा पण बॅक साईडचा कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने गळा पण कट करून घेऊया.
तर इथे हे आपलं बॅक साईडचं झालंय. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला योगपट्टी वाढवून घ्यायची. तर इथे मी एक्स्ट्रा दुसरा पेपर घेतलेला आहे. सरळ एक लाईन ड्रॉ करून घेत आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीने जशीच्या तशी आपण ड्रॉ करून घेणार आहोत. खालच्या बाजूने अर्धा इंच परत मी मार्जिन सोडलेली आहे. तर तिथून आपण अर्धा इंचावरती परत एक लाईन ड्रॉ करून आणि मग आपण इथे योगपट्टी वाढवून घेणार आहोत. तर खालच्या बाजूला आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून ही योगपट्टी अर्धा इंचाने वाढवून घेणार आहोत. आता ही योगपट्टी आपण कट करून घेणार आहोत इथे. हे बघा, अशा पद्धतीने आपली योगपट्टी पण वाढवून झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी एक्स्ट्रा एक पेपर घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पेपर घेतलेला आहे. तर तो आपल्याला 1 इंचानेच वाढवायचा आहे. तर इथे 1 इंच, कारण छातीचा उभार हा खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 इंचानीच ही कटोरी वाढवायची आहे. नाहीतर छातीचा उभार कमी नसता तर आपण इथे 1.25 इंचानी ही कटोरी वाढवली असते. ओके. आता इथे ही सरळ लाईन आपण ड्रॉ करून घेतली आणि जर तुमचं अशा पद्धतीने इथे आता छातीचा उभार कमी आहे म्हणून आपण अशा पद्धतीने ही कटोरीचं कमी जास्त इथे कट करतोय. ओके. जर उभा जास्त असेल तर त्यावेळेस तुम्हाला 1.5 इंचानी ही कटोरी वाढवायची. तेव्हा तुम्हाला 5.25 इंचावरतीच ही ड्रॉ करायची, पण वाढवताना फक्त तुम्हाला ही थोडीशी एक्स्ट्रा वाढवून कट करायची. आता इथे आपण जशीच्या तशी ही कटोरी ड्रॉ करून घेणार आहोत. आता इथे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हलकस इथे 2 लाईनचं वरच्या बाजूने आपल्याला ही कटोरीचं मार्किंग करायचंय आणि त्याच्यानंतर सेंटर पासूनच इकडे 1 इंच आणि ह्या बाजूला तर 1 इंच ऑलरेडी आपण घेतलेलंच आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच वाढवून इथे आपला हा अंतर किती आलेला आहे ते 4 आणि 1 लाईन. तर 4 आणि 1 लाईन इथे आलं. तर अशा पद्धतीने इथे आपण घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन या मार्किंग जवळ घ्यायचंय आणि इथून अर्धा इंचावरती आपल्याला ही जॉईंट करायची आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण घेतलं. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचानीच खाली घ्यायचंय आणि नंतर आपण इथून ही लाईन या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायची आहे. आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा कट करून घेऊया. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने ही फोल्ड करायची आहे. फोल्ड केल्यानंतर थोडासा हा कोना आपला तिरकस येतोय तर तो आपल्याला सरळ व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, आपलं मार्जिन आहे ना ते सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, 5 इंच घेतलं त्याचा 2.5 इंचावरती इथे मार्किंग करणार आहे मी. 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, वरच्या बाजूला 2.5 इंचावरतीच मार्किंग करायचंय. इकडे पण हे बघा 2.5 इंचावरती स्टकची रुंदी घेतलेली आहे. आता इथे आपण कट लावून घेऊया. इकडे आपल्याला हे अशा पद्धतीने इथे पण लाईन ड्रॉ करून घेणार आहे मी. त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने इथून आपली ही शिलाई म्हणजे हुकाईसाठी आपलं सोडलेलं आहे. त्याच्यानंतर इकडचं आपण इतकं शिलाईमध्ये दाबणार आहोत
हे बघा अशा पद्धतीने. ओके, तर ह्या पद्धतीने आपली ही कटोरी तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने कमेंट्स आली होती त्या ताईंची. तर मी या पद्धतीने मुंडा राऊंड सुद्धा थोडासा कमी घेतलेला आहे, कारण लूज होत असेल त्याच्यामुळे पण शोल्डर हा उतरत असेल. तर इथे मी शोल्डर सुद्धा उतार दिलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला कटिंग करायचं आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल ब्लाऊज ज्या गिराईकचं असेल ना, तर त्यांचं परफेक्ट ब्लाऊज असेल ना, तोच आपल्याला विचारूनच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपलं 34 साईजचं इथे संपूर्ण कटोरीचं कटिंग झालेलं आहे. तर बाहीचं कटिंग ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर त्याच्यानुसारच तुम्हाला मुंडा राऊंड नुसारच करायचं आहे आणि ती चेक करून घ्यायची बरोबर कट झाली की नाही. अशा पद्धतीने इथे आपण सर्व पार्ट इथे कट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल आणि व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.